गांधी जयंती आणि त्यांच्यानंतरच आता आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इथं अभिवादन केलं जाईल। आज गांधी जयंती आहे, महात्मा गांधी यांची जयंती असल्याने आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या राजघाटावरती पोहोचले आहेत। अगदी थोड्याच वेळात इथं पंतप्रधानांकडून अभिवादन देखील केलं जाईल, पुष्पांजली वाहिली जातील आणि त्यानंतरच इथं अभिवादन केलं जाईल। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। राजघाटावरची ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजघाटावरती पोहोचले आहेत। विविध क्षेत्रातील इथे खरं तर मान्यवर देखील उपस्थित आहेत। आपण ही दृश्य बघत आहोत। पंतप्रधानांकडून अगदी थोड्याच वेळात इथं पुष्पांजली अर्पण केली जाईल आणि त्यानंतर अभिवादन देखील केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या राजघाटावरती पोहोचल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। पंतप्रधानांकडून आता या ठिकाणी गांधी खरं तर महात्मा गांधी यांची इथे समाधी आहे त्यावरतीच आपण बघतोय त्यांना सध्या मोदी पुष्पांजली अर्पण करतायत। पंतप्रधानांनी अभिवादन केल्याचं आपण बघत आहोत। पुष्पांजली अर्पण करून पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावरती अभिवादन केलंय। आणि या संदर्भात रामराजे शिंदे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रामराजे, राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या राजघाटातील समाधीवर अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधी जयंती आहे, जे की स्वातंत्र्य मिळण्यामध्ये महात्मा गांधी यांचा महत्वाची भूमिका पण होती आणि त्याचबरोबर अनेक अहिंसेची शिकवण जी आहे ती संपूर्ण विश्वाला दिलेली आहे महात्मा गांधींनी आणि त्यामुळेच विश्वामध्ये इतर ठिकाणी सुद्धा महात्मा गांधींना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अभिवादन केलं जातं। आजचा दिवस पण तसाच आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज शासकीयरित्या सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याचाच एक भाग आहे आज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नतमस्तक होण्यासाठी राजघाटावर पोहोचलेले आहेत। निश्चितच रामराजे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला राहुल गांधी देखील आले होते, त्यानंतर पंतप्रधान देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। यानंतर नेमके कोणकोणते नेते या ठिकाणी येणार आहेत या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतो राहुल गांधी यांनी देखील इथं अभिवादन केलंय।